साधं शॉप आहे, त्या शॉपमध्ये एवढा बिझनेस होतोय, म्हणजे फूडचंच आहे, एवढा बिझनेस होतोय की तिथल्या ओनरांना सांगावं लागतं की आता संपलंय सगळं. आणि त्याला बरोबर एक लागून एक दुसरं शॉप आहे. तिथं मी माझ्या डोळ्यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये 5 ते 6 वेळा त्याचे ओनर चेंज होताना बघितलेत. तर हे कशामुळे होतं? हे वास्तुदोषामुळेच होतंय का? ह्याच्यामध्ये काय, एक आहे जमिनीची ऊर्जा, मगाशी जसं सांगितलं. बघा, दोन गोष्टी आहेत. एक, एखादा माणूस खूप धष्टपुष्ट दिसतोय तुम्हाला आणि तो थोडासा चालला ना तर त्याला लगेच दम लागतो. मग तो दिसायला कसा धष्टपुष्ट आहे, बरोबर. ऊर्जा आहे का त्याच्यात? नाही आहे. तो थोडा चालला की लगेच डाऊन होत आहे. पण एखादा एकदम काटक आहे, ठीक आहे, म्हणजे दिसायला काय असं खूप धष्टपुष्ट नाही, किरकोळ आहे. पण तो त्याला तुम्ही चालवा ना, तो किती पण चालतो, बरोबर. तो त्याला दम नाही लागत. मग त्याच्यामध्ये ऊर्जा चांगला आहे. ठीक आहे. दोन्ही गोष्टी मॅटर करतात. स्ट्रक्चरल, ज्याला आपण म्हणतो ना, ईशान्याला देवघर, आग्नेयला किचन, नैऋत्येला बेडरूम, हे स्ट्रक्चरल वास्तू झालं. दुसरी आहे ऊर्जा. त्या वास्तूमध्ये ऊर्जा कशा पद्धतीची, तिथे गेल्यावर तुम्हाला फील कसा होतो. ओके. ठीक आहे. त्या जमिनीमध्ये ती ऊर्जा असते. म्हणजे लिटरली अशी गोष्ट येते बऱ्याच ठिकाणी, असं आहे की लोक वेट करतात, हा दुकान कधी उघडणार, मी कधी एकदा नाश्ता घेऊ. मग ह्या त्या जमिनीची ऊर्जा आहे. ऑब्व्हियसली त्याचा पण एक आर्ट आहे, तो जो बनवते ते तर आहेच आहे, प्लस त्या जमिनीची ऊर्जा. पण त्याच जमिनीवरनं सोडून जर तो दुसरीकडे जर शिफ्ट होत आहे तर त्याच्या बिझनेसमध्ये त्याला डिफरन्स दिसेल. तर तो डाऊन जाईल किंवा अप जाईल, दोन्हीपैकी एक.